नमस्कार. हे आपले आजोबा आहेत. आजोबांचं नाव, हे आजोबांचं वय 77 आहे आणि आजोबांचा व्यवसाय चहाचा व्यवसाय आहे. ते चहा करायचा, स्वतः असं फिरून ते चहा विकतात. आजोबा आपलं नाव काय? रेवण सिद्ध रामचंद्र माळी. आजांचं नाव रेवण आर माळी. आर माळी आजांचं नाव आहे. आजांचं वय 77 आहे. तरीसुद्धा मुलावर किंवा मुलींच्यावर अवलंबून न राहता ते स्वतःचा व्यवसाय स्वतः करून ते सगळं कुटुंब चालवतात. यातनं आता तुम्हाला किती पैसे मिळतात दररोजचं? दररोज किती कपडे विकताय? हां, हे 200-250 रुपये मिळतात सगळं. मग 200-250 मध्ये तुमचं घर चालतंय काय? नाही, टुकू सगळं. मग बसायला तर तेही मिळत नाही म्हणून यायचं. मग काय करायचं आता? हां, मुलगा कुठं असतोय? मुलगा सोलापूरला. मुलगा सोलापूर. आणि आता शेतीवाडीवर. होय, आता घरी कोण कोण आहे तुमच्या? हां, घरी कोण कोण असते? घरी बायको आणि मी दोघं. होय. बघा, आजोबांची विशेष दोघंच आहेत घरी आणि मुलं बाहेर सोलापूरला आहेत. तरीसुद्धा ते स्वतःचा व्यवसाय स्वतः करतात. हे फिरून चहा विकायच्या. तरी किती किलोमीटर फिरताय तुम्ही दररोजचं? हां, किती किलोमीटर फिरताय? काय म्हणला? किती किलोमीटर फिरताय तुम्ही असं? हे बघा काहीतरी 12-15 किलोमीटर. बघितलं का मित्रांनो? आज आपल्याला जमत नाही. आपल्याला इकडे कुठं जायचं म्हटलं की आपण सायकल किंवा आपली गाडी आपण जात नाही. कारण आजोबा दररोजचे 10 ते 15 किलोमीटर चालतात. चालून सगळीकडे ती चहा विकतात. स्वतः घरी चहा बनवून आणतात ते आणि सगळीकडे विकतात. 15 किलोमीटर चालणं म्हणजे चेष्टेची बाब नाही. तरीसुद्धा आजोबांची तब्येत अजून खरखरीत आहे. आणि आज आजोबा मला इथं मिरजेमध्ये भेटले, बालगंधर्व नाट्य मंदिरासमोर. म्हणून आजोबांच्याकडे आम्ही चहा पिला आणि ते चहा विकतात पण स्वतः कधी चहा पित नाहीत म्हणून त्यांना सुद्धा आम्ही चहा दिला. आता मला शुगर आहे म्हणून मी तुमचा चहा पिलोय. हां, शुगर आहे मला तरी पण तुमचा चहा पिलोय.